महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी तर 20 दिवस जागांचा घोळ ठेवला। जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसला तर प्रचारासाठी कुठलेही प्लॅनिंग करता आलं नाही। विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या पराभवावर वडेट्टीवारांचं हे वक्तव्य। पटोले आणि राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते। वडेट्टीवार यांचं दोघांकडे सुद्धा बोट। जागा वाटपाच्या घोळाला सगळेच जबाबदार। जागा वाटपाला का कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनाच माहिती। तर वडेट्टीवारांनी विदर्भातील काही जागा सोडल्या असत्या तर बरं झालं असतं। राऊतांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर दिली प्रतिक्रिया। वेळ वाया घालवला, काही प्लॅनिंग होतं का? काही जण बैठकांना उशिरा येत होते। एकाच जागेवर वारंवार चर्चा, वडेट्टीवारांकडून नाव न घेता निशाणा। तर बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या उर्वरित माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर। पक्षाकडून माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही। शरद पवार गटाच्या बैठकीत बोलताना अमोल कोल्हेंचं वक्तव्य। आमचा पक्ष लढणाऱ्यांचा आमचे आमदार म्हणत नाहीत, सत्तेची ऊब घ्यावी। अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा पलटवार। तर कोल्हेंनी आम्हाला सल्ला जरा कमी द्यावा आणि त्यांच्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावं, वडेट्टीवारांचा पलटवार। अमोल कोल्हेंच्या वक्तव्याची कीव येते। तुमची काय ताकद आहे ती विधानसभा निवडणुकीतनं दिसून आली। अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। विरोधकांनी पराभवाचं आत्मचिंतन केलेलं दिसतंय। कालपर्यंत विरोधक ईव्हीएमला दोष देत होते, मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांची विरोधकांवर खोचक टीका। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यात गैर काय? आधीचे मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्यानं आम्ही त्यांना भेटलो नाहीत। आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या विकासासाठी कुणी सरकारकडे आलं तर त्यात काही वावगं नाही। आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर बावनकुळेंची सुद्धा प्रतिक्रिया। महायुतीला स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन पक्षप्रवेश होणार। भाजपमधील पक्षप्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्तेत सहभागी होण्यावरून शरद पवार गटामध्ये 2 मतप्रवाह। थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी एक गट आग्रही तर अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसरा गट आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गट हर घर दस्तक अभियान सुरू करणार तर आरएसएस प्रमाणे ठाकरे गटही अभियान राबवणार। विभाग प्रमुख शाखा प्रमुखांच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना। राज्यामध्ये आजपासून भाजपच्या घर चलो अभियानाला सुरुवात। घरोघरी जाऊन भाजप सदस्य नोंदणी करणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपकडून राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं हे उद्दिष्ट। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध। 7 सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। तर संजय काका पाटील सुद्धा भाजपात परत येण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती। भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीमध्ये अधिवेशन तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा या अधिवेशनाला उपस्थित राहणार। भाजपच्या सर्व आमदार आणि खासदार तसंच मंत्र्यांना 11 तारखेला शिर्डीत हजर राहण्याच्या सूचना। धाराशिवमध्ये उद्या जनाक्रोश मोर्चा। बीड आणि परभणी घटनेच्या विरोधात धाराशिवकर आता रस्त्यावर उतरणार। संभाजीराजे छत्रपती, जरांगे, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांसह अनेक लोकप्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी होणार। तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी महापालिका निवडणूक बाबत यामध्ये चर्चा होणार। तर ठाकरे गटाचे जळगावमधील पदाधिकारी मातोश्रीवर, पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक। संजय राऊत सुद्धा या बैठकीसाठी मातोश्रीवर उपस्थित। सीआयडी एसआयटी चौकशी देशमुख हत्येप्रकरणी होती तर सीआयडी खंडणी प्रकरणाची चौकशी होतीये का? अंजली दमन यांचा सवाल। सीआयडी आज वाल्मिक कराडचं व्हॉइस सॅम्पल घेण्याची शक्यता। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिकनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी धमकी दिल्याचाही आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार। प्रस्थापितांना संधी देणार नाही, बैठकीत शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं। छत्रपती घराण्याच्या खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना कायमची सूट। उदयनराजेंच्या लिनियन वारसांना आता कायमची सूट देण्याचा हा निर्णय महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय। अंधेरीतील बारचा व्हिडिओ व्हायरल करून सोशल मीडियावर ठाकरेंची बदनामी। पोलिसांकडे तक्रार करणार। विनायक राऊतांची यावर प्रतिक्रिया। तर बदनामी करणारा व्यक्ती एका पक्षाशी संबंधित असल्याचा राऊतांचा आरोप।
टोरेसचे सीए अभिषेक गुप्तांच्या याचिकेवर सोमवारी पुन्हा सुनावणी, तर आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असल्यामुळे त्यांना प्रतिवादी करा, हायकोर्टाचं स्पष्टीकरण. दरम्यान जीवाला धोका असल्याचं सांगत गुप्तांकडून संरक्षणाची मागणी. आमदार हिरामण खोसकरांची मुंडेगावच्या सेंट्रल किचनला भेट, तर आदिवासी विभागाच्या कारभारावर आमदार संतापले. मंत्रालयात बैठक घेऊन निलंबनाची कारवाई करणार असल्याची हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया. नाशिकमधील 44 आश्रमशाळांमध्ये पोषण आहाराचा फज्जा, तर विद्यार्थ्यांसाठी सडका भाजीपाला यासह किडलेले कडधान्य, कच्च्या पोळ्या दिल्या जात असल्याचं सुद्धा समोर. पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर, कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाची हत्या. पुण्यामध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर रॅली काढलेल्या गुंडांची धिंड, तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. मुक्कातील आरोपी गणेश कसबेसह 9 जणांची धिंड. प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानगी 31 मार्चपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या विरोधात निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीमध्ये मदत न करता जाणीवपूर्वक दुजाभाव केल्याची तक्रार आयोगात दाखल, तर पहिल्याच सुनावणीला ओंबासे हजर राहिले नाही. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जीएसटी पथकाचा छापा, बिल्डिंग व्यवस्थापक या ठिकाणी व्यावसायिकाच्या आस्थापनेसह घरावर छापेमारी, कर चुकवल्याच्या संशयावरून जीएसटी पथकाची कारवाई.